वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत चिकन क्रिस्पी एकदम रेस्टॉरंट स्टाईल। त्यासाठी इथे आपण सगळ्यात आधी घेतलेला आहे बोनलेस चिकन। त्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी जसं इथे लॉंग कट्स केलेले आहेत तसेच तुम्हाला लॉंग कट्स करायचे आहेत। तुम्ही कोणताही शेप यूज करू शकता क्रिस्पीमध्ये। त्यानंतर सगळ्यात आधी मीठ ॲड केलं होतं। त्यानंतर काळी मिरी पावडर, थोडीशी धना पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे आणि इथे 1 चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। त्यानंतर थोडासा रेड फूड कलर किंवा ऑरेंज फूड कलर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, कलरसाठी ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी 1 अंडा ॲड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून बाइंडिंग ह्याची जी आपण पीठ वगैरे ॲड करू मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, तर 1 टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक क्रिस्पीनेस येतो। त्यासाठी आपण इथे 1 अंडा टाकलेला आहे, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे आपण इथे मैदा टाकून घेणार आहोत। जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेताय तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर व्यवस्थित हे मिक्सचर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी एग आहे। त्यामुळे पीठ जे आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। सो आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही। तुम्ही बघू शकता किती इझिली सगळं मिक्सचर जे आहे ते प्रॉपरली बाइंड होतं आहे। आणि थोड्या वेळ आपण आपलं मिक्सचर जे आहे ना ते मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता, मॅरिनेट होईल व्यवस्थित, जेणेकरून मसाले जे आहेत ते चिकनला प्रॉपरली लागतील आणि फ्राय केल्यानंतर एक त्याच्यामध्ये छान अशी टेस्टसुद्धा येईल। सो आता ऑलमोस्ट आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे बॅटर। आता आपण ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे। आणि तुम्ही ना जर 1 तास जरी ठेवलं ना मॅरिनेशन करायला, तर त्याच्यामध्ये सगळ्या फ्लेवर्सची खूप छान टेस्ट येऊ शकते। त्यासाठी तुम्हाला जितका वेळ मॅरिनेट करता येईल तितके वेळ तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवा। त्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे। एक एक करून आपले जे चिकनचे पीस आहेत, जे स्ट्रिप्स होते जे आपण फ्राय केले होते क्रिस्पी बनवण्यासाठी, ते आपण एक एक करून ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्याला ना 4 ते 5 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवरतीच। तर लो टू मीडियम फ्लेमवरती का फ्राय करून घेणार आहोत, कारण चिकन आपलं जे आहे आतमधून व्यवस्थित शिजलं पाहिजे। वरून क्रिस्पी आणि आतून मग ते शिजणार नाही तर ते चांगली टेस्ट येणार नाही। त्यामुळे आपण 5 मिनटं तरी त्याला फ्राय करणार आहोत व्यवस्थित। 1 मिनटानंतर किंवा 30 ते 40 सेकंडनंतर तुम्ही साईड्स जे आहेत ते चेंज करून घेऊ शकता। हां, पण तेल जास्त गरम झाल्यानंतरच तुम्हाला स्ट्रिप्स जे आहेत चिकनच्या त्या ॲड करायच्या आहेत त्याच्यामध्ये। आणि मी तुम्हाला फ्राय झाल्यानंतर दाखवेन की आपण 5 मिनटं फ्राय केल्यानंतर त्याचा टेक्स्चर कसा येतो, एकदम गोल्डन कलर येतो आपल्या चिकनला। सो आपण समजून ज्याचं आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित आतूनसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तर आता इथे आपले चिकन क्रिस्पीचे जे चिकन आहेत ते फ्राय करून झालेले आहेत। त्यातलंच थोडंसं तेल मी साईडला काढून घेतलं होतं। त्याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आणि त्यानंतर आपण पहिले अद्रक लसूणची पेस्ट आहे ना तेलामध्ये थोडी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे कमीत कमी 1 चमचा जे आहे ना सोया सॉस ॲड केला होता। त्यानंतर 1 चमचाच्या थोडा जास्त मी इथे चिली सॉससुद्धा ॲड केला होता। त्यानंतर ना ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण आपल्या सॉसला। तुम्ही चिकन वगैरे टाकायच्या आधी सॉस रेडी करायचा, जेणेकरून चिकन आपले जे आहे ते सॉगी होणार नाही आहे। तर इथे सॉस व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना तुम्ही व्हिनेगरसुद्धा यूज करू शकता किंवा लेमन ज्यूससुद्धा यूज करू शकता। तर इथं मी थोडासा लेमन ज्यूस ॲड केला होता। त्यानंतर एकदम चवीनुसार हलकंसं मीठ टाकलं होतं। ऑलरेडी चिकनमध्ये पण मीठ आहे, सोया सॉस पण थोडा खारट असतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता इथे आपण पांढरे तीळ ॲड करून घेणार आहोत। पांढऱ्या तिळांमुळे खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही असा विचार करत असाल की थोडीशीच ग्रेव्ही का केलेली आहे, तो फक्त एक फ्लेवर ॲड करण्यासाठी आपण क्रिस्पीसाठी थोडीशीच ग्रेव्ही बनवली होती। त्यानंतर आपले जे चिकनचे जे स्ट्रिप्स होते जे आपण फ्राय करून ठेवले होते ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित। आणि त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत वरती खाली।
व्यवस्थित, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळ्या चिकनला व्यवस्थित लागून जाईल. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी आहे ना नक्की घरी एकदा ट्राय करून बघा. रेस्टॉरंट स्टाईल बनतात आणि तुम्ही बाहेरचे पण चिकन क्रिस्पी खायचं विसरून जाल. तुम्ही घरी स्वतःहून ट्राय कराल आणि घरी तुम्ही एकदम स्वस्तामध्ये मस्त खाऊ शकता, पोट भरून खाऊ शकता. सो रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.